हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे ना मी माझं लाईफ अपडेट तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला इथे माझा गॅस वेगळा दिसत असेल. तर हो, मी आता वेगळ्या ठिकाणी शिफ्ट झालेली आहे. सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेनच. तर पूर्ण घर शिफ्टिंग करून सगळं आवरायला 2-3 दिवस गेलेले आहेत. खूप दमायला झालेलं आहे कारण खूप कामं होते. तर इथे पहिले गॅस वापरायच्या आधी आहे ना मी थोडंसं दूध आहे इथे घालवते, कारण आपल्या इथे अशी पद्धत आहे की जेव्हा पण आपण गॅस वापरतो, नवीन गॅस वापरतो, तर त्याला आपण दूध घालवलं पाहिजे. तर बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्यात. तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर मेन घरामध्ये माणसानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे झाडं, कारण बाकीच्या निर्जीव गोष्टी ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत, त्या आपण कधीही आवरू शकतो, पण मेन आपली जी झाडं आहेत ती आपल्याला व्यवस्थित सेट करणं ते मेन आहे. तर इथे आहेत ना माझी जी काही झाडं आहेत, माझ्याकडे भरपूर झाडं आहेत, तुम्हाला इथे दिसत असतील. तर ही तर सगळी बाहेरची आहेत, अजून माझे इंडोर प्लांट्स वगैरे भरपूर आहेत. तर सगळं काही घर थोडंफार आवरून झाल्यानंतर पहिले मी माझी जी बाल्कनी आहे ना ती सेट करून घेतली. तर मागच्या वेळेचा जो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी सरप्राईज आहे. तर हेच ते सरप्राईज. नवीन ठिकाणी शिफ्ट झालेलो आहे, बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आहेत. आता पूर्ण घर सेट करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती कुठे ठेवायचे, काय ठेवायचे, कुठे काय लावायचे, ह्या सगळ्या गोष्टी ठरवायला पण आपल्याला भरपूर वेळ जातो. शिफ्टिंग म्हटल्यावरती आपल्याला माहितीच आहे किती काम असतं. म्हणजे आपल्याला सगळं घर, किचन मॅनेज करून, कारण मुलं असल्यानंतर आपल्याला पहिले किचनचं पण गोष्टी म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील व्यवस्थित झाल्या पाहिजेत. तर मी पहिले किचन सेट करून घेतलं आणि त्यानंतरच ह्या बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बेडरूम वगैरे जे आहे त्यामधले ऑलमोस्ट मी बॅग्स ज्या आहेत ना त्या काढलेल्या नाही आहेत, अजून पॅक तशाच ठेवलेल्या आहेत. मेन ज्या गोष्टी आहेत त्याच काढलेल्या आहेत. तर ह्या अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, जेव्हा आपण शिफ्टिंग करतो त्या खरंच खूप महत्त्वाच्या वाटतात. आणि म्हणजे मला असं वाटलं होतं की माझ्याकडे खूप कमी सामान आहे, मला काही प्रॉब्लेम होणार नाही, पण तसं नाही आहे. जेव्हा सामान बाहेर निघालं, स्टोरेज माझ्याकडे भरपूर होतं तिथे. तर ते स्टोरेज जेव्हा मी तिथलं सामान जेव्हा काढलं ना तेव्हा इतकं सामान झालं. तर ते खूप म्हणजे खूप सामान निघालं आणि ते आता इथे सेट करायला परत तेवढाच वेळ जाणार. तर आता आपण होममेकर आहोत तर ह्या गोष्टी आपल्याला करणं खरंच गरजेचं आहे. तर इथे बघा माझा जो बाल्कनीचा व्ह्यू आधीचा जो आहे तो खूप छान पूर्ण मोकळं होतं, पण आत्ता हा जो व्ह्यू आहे तो वेगळा आहे. तर बऱ्याच गोष्टी आता इथे चेंज होतील. तर इथे बघा बाल्कनीचा जो व्ह्यू आहे ना, झाडं व्यवस्थित ठेवल्यानंतर किती वेगळा येतो. आणि अजून याच्यामध्ये बरेच काही चेंजेस मी करणार आहेत. तर ते तुम्हाला म्हणजे जे काही व्लॉग्स येतील त्याच्यामध्ये लक्षात येईलच. भरपूर काही गोष्टी वेगळ्या करायच्यात, सगळं काही ठरवलेलं आहे. फक्त आता ते सगळं इम्प्लिमेंट करायला थोडाफार वेळ जाईल. तर ते घर खूप छान होतं, तुम्हा सगळ्यांना खूप आवडायचं. तुम्ही मला बोलायचात की घर खूप छान आहे, खूप छान ठेवलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुमच्या मनामध्ये आता असतील की ते घर तुम्ही का सोडलं, का शिफ्टिंग केलं, असे बरेच काही प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर त्याची लवकरात लवकर उत्तरं मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेनच. पण आत्ता मला मेन होतं की घरातल्या सगळ्या या ज्या गोष्टी आहेत ना त्या अरेंज करणं. तर इथे आहेत ना मी पहिले काय केलं, आपले ज्या काही गोष्टी मी काढल्या होत्या, म्हणजे आपण जसे की आपले घराचे जे तोरण आहेत ते आपल्याला आहे ना आपण 6 महिन्यातून 2-3 महिन्यातून असं काढतो. तर म्हटलं आता हे काढलेलंच आहे तर हे व्यवस्थित धुवूनच आपण दरवाजाला लावावे. म्हणून मग मी आहे ना असं थोडं जे काम आहे ना ते करत गेले. एकदाच पूर्ण लोड जर घेतला असता ना तर खूप म्हणजे कंटाळा आला असता, दमायला झालं असतं. त्यामुळे मी आहे ना सगळं काही लावायच्या आधी थोड्या गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये बराच पसारा होता. 2-3 दिवस तरी घरामध्ये पसारा होता. तर सगळ्यात पहिले मी जसं तुम्हाला सांगितलं की मी माझं किचन सेट केलं आणि त्यानंतर आहे ना घरामध्ये जर कोण आलं गेलं तर आपलं घर व्यवस्थित दिसावं त्यासाठी मी माझा जो लिव्हिंग रूम आहे, म्हणजे पूर्ण हॉल आहे, डायनिंग रूम आहे, तो एरिया मी पूर्ण व्यवस्थित सेट करून घेतला. तर बेडरूममधलं जे काही आहे त्या बॅग्स मी तसाच ठेवलेल्या आहेत. ते जेव्हा वेळ भेटेल तसं हळूहळू काढेन. आणि ह्या जेव्हा गोष्टी मी एक काढलेल्या आहेत ना तर त्या व्यवस्थित म्हणजे घाईघाई न करता व्यवस्थित हळूहळू सगळ्या गोष्टी करत होते. तर माझा हॉल आहे तो ऑलमोस्ट सेट झालेला आहे. तर हे जे झाडं आहेत ना ही इंडोर आहेत. तर ही फुलांचं जे झाड आहे ना ते मला खूप आवडलं. तर मी बघितलं, म्हणजे प्राईस देखील त्याची कमी होती. तर म्हटलं हे आपण बाहेर आपल्या एंट्रन्सला ठेवावं, खूप छान दिसतात असे जर आपण प्लांट्स वगैरे ठेवले ना.
तर घरात येणाऱ्या माणसाला देखील छान वाटतं बाहेर असे प्लांट्स वगैरे ठेवले तर. तर माझा जो एंट्री डोअर आहे ना, त्याला इथे मला सेफ्टी डोअर देखील मिळालेला आहे, की जी खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कारण काय होतं म्हणजे स्पृहा दरवाजा जर उघडला ना, तर ती लगेच बाहेर पडते. त्याच्यामुळे मला दरवाजासारखा बंद करायला लागायचा, पण आत्ता तसं होणार नाही. एकदा हा सेफ्टी डोअर लावला की मग पूर्ण टाईम दरवाजा ओपन ठेवू शकतो, अशा पद्धतीचं मला हे घर मिळालेलं आहे. आणि इथे बघा, मी आता हे जे प्लांट्स आहेत ना, हे मी जी शू रॅक आहे त्याच्यावरती ठेवते आणि जेव्हा पण मी धूप वगैरे लावते तेव्हा पण मी ही याच्यावरतीच ठेवते. आणि जे घराचे तोरण मी जे धुवून ठेवले होते ते देखील मी लगेच लावून टाकले, कारण घरामध्ये मेन आपली जी एंट्रन्स आहे ती चांगली हवे. आणि माझं खरंच शिफ्टिंगच्या टायमाला 2-4 दिवसांमध्ये खूप हालत बेकार झाले, कारण खूप काम होतं, खूप दगदग झाली. त्यानंतर मी तुम्हाला जसं की आधी सांगितलं की मी घरासाठी एक छान नेमप्लेट देखील बनवलेली आहे. ती मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन, कारण अजून मला रिसीव झालेली नाही आहे. तर आज संध्याकाळी देखील मी जेवणासाठी चपात्याच बनवलेल्या आहेत, नाहीतर जनरली माझ्याकडे भाकरी असते. पण आज भाजी देखील आम्ही बाहेरून ऑर्डर केली होती, तर म्हटलं चपातीच करावी. आणि गरम गरम चपाती असेल ना तर खूप चांगली लागते. तर मला बरेच कमेंट आले होते माझ्या तव्याबद्दल, तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करते. तर हा जो तवा आहे ना, हा हनीकोम्ब तवा असं म्हणतात ह्याला. तर याच्यावरती जी तुम्हाला ब्लॅकमध्ये डिझाईन दिसते ना, ती पूर्ण हनीकोम्ब डिझाईन आहे. आणि हा पूर्ण ट्रायप्लाय आहे. वरती तुम्हाला पूर्ण स्टेनलेस स्टील मिळून जाईल, कारण आपण जर जनरली स्टेनलेस स्टीलवरती चपाती वगैरे भाजली तर ती चिकटते, पण ह्या तव्याला बिलकुल पण चिकटत नाही. कारण हा जो हनीकोम्बची जी झिकझॅक लाईन दिलेली आहे ना, त्याच्यामुळे हा जो तवा आहे ना, हा नॉनस्टिकमध्ये येतो, पण मटेरियल याचं स्टील आहे. तर मला आय थिंक आता हा तवा वापरून 1 वर्ष झाला असेल. आत्तापर्यंत एकदा देखील चपाती माझी चिकटलेली नाही आहे. तुम्हाला आता म्हणून मी दाखवते चपाती बनवून. आणि या तव्याला आहे ना, आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच चपाती भाजायचे. हा लगेच गरम होतो आणि तुम्ही जर बघितलंत ना, तर चपाती सगळीकडून व्यवस्थित भाजली जाते. नाहीतर जनरली जे मी तवे काय काय बघितलेले आहेत, म्हणजे आपले जे कास्ट आयर्नचे वगैरे आहेत, त्यांना वापरणं देखील थोडंसं डिफिकल्ट जातं. पण हा जो तवा आहे ना, हा पूर्ण व्यवस्थित सगळीकडून गरम होतो. आणि कमी फ्लेमवरती आपल्याला जर चपाती बनवायची असेल तर हा एकदम परफेक्ट तवा आहे. तर हेल्थ वाईज वगैरे सगळा विचार केला तर तवा खरंच खूप चांगला आहे आणि पटापट चपात्या होतात, तुम्ही बघू शकता. तर माझ्या सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता आम्ही जेवण करून घेतो आणि लवकरात लवकर तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉग जो आहे तो शेअर करायचा प्रयत्न करेन. आणि माझा जो बाल्कनीचा व्ह्यू आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळी इतकं सुंदर वाटत होतं लाईट वगैरे लावल्यानंतर, खूप छान. तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं. तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.